आपण पाहू शकतो की ही ममता हॉटेल आहे आणि ममता हॉटेलच्या समोर अशा प्रकारे ट्रॅफिक जाम झालेला आहे. तर या ठिकाणी पुढं आपण पाहू शकतो की आपण यशोदा हॉटेलच्या समोर या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे. ही नेहमीचीच स्थिती आहे आणि सर्व्हिस रोड हा प्रशासनानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दुरुस्त केलेला नाही. लोकशाही हॉटेलच्या समोर मोठा खड्डा आहे, त्यामुळं ट्रॅफिक जाम होते. आपण पाहू शकतो त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे. हॉटेल यशोदा त्याच्यासमोर अशा प्रकारे मोठी वाहनं असल्यामुळं एस टी आहेत, ट्रक आहेत. मोहोळ एस टी स्टँडच्या पासून पंढरपूर मार्गावर हायवेला जाणाऱ्या मोठी वाहनं ही सर्व्हिस रोड येत असल्यामुळं हे नेहमीच ट्रॅफिक जाम होत आहे. आणि आपण पाहू शकतो की लोकशाही हॉटेल हे लोकशाही हॉटेल आहे. लोकशाही हॉटेलच्या समोर या ठिकाणी नेहमीच खड्डा मोठा पडलेला आहे. त्या खड्ड्यामुळं नेहमीच ट्रॅफिक जाम होते. आता त्या ठिकाणी मार्ग निघालेला आहे, पोलीस आलेले आहेत आणि आता ट्रॅफिक हे सुरळीत होत आहे. मी स्वतः ट्रॅफिक पोलिसांचे श्री सिद्धेश्वर बाबरसाहेब यांना एस टीमधून फोन केला आणि आता हे ट्रॅफिक सुरळीत होत आहे. पाहू शकता या ठिकाणी ट्रॅफिक आता हललेलं आहे. तर या ठिकाणी मोठा खड्डा आहे आणि ट्रॅफिक पोलीस आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी बाबरसाहेब आहे आपण पाहू शकता की ह्या खड्ड्यामुळंच या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस बाबरसाहेब हे फोनवर बोलत आहेत. त्यांना मी फोन केला आणि त्यांनी हे ट्रॅफिक 5 मिनिटात सुरळीत केलं. आपण या ठिकाणी पाहू शकतो अशा प्रकारचे ट्रॅफिक जाम झाले. ही नेहमीचीच या ठिकाणी आहे. अगदी प्रशासनापर्यंत हे ट्रॅफिक जाम झालेलं आपण पाहू शकतो. हाच मोठा खड्डा आहे की त्या खड्ड्यामुळं नेहमीच ट्रॅफिक जाम होतं. आणि या ठिकाणी बरोबर खड्ड्याच्या ठिकाणीच ही एस टी बस बंद पडलेली आहे. त्याच्या दुरुस्तीचं काम या ठिकाणी चालू आहे असं दिसतंय. आपण पाहू शकता की या ठिकाणी केवळ बरोबर लोकशाही हॉटेलच्या समोर एस टी बंद पडलेली आहे. त्यामुळं ट्रॅफिक सर्व जाम झालेला आहे. एस टी बंद पडल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि ही नेहमीची स्थिती आहे. ट्रॅफिक जाम आहे आणि सर्व्हिस रोडला मोठी वाहनं येत असल्यामुळं या ठिकाणी ट्रॅफिक जाम नेहमीच होत आहे. 2 मोठी वाहनं या ठिकाणी आल्यामुळं ट्रॅफिक नेहमीच जाम होत आहे. एस टी महामंडळाची बस ही या ठिकाणी बंद पडल्यामुळं हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आणि बरोबर या ठिकाणी लोकशाही हॉटेलच्या समोर ड्रेनेजचा मोठा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामुळंही अनेक वेळेला या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे. ट्रॅफिक पोलिसांचे बाबरसाहेब यांना फोन केल्यानंतर ते आलेले आहेत आणि त्यांनी ट्रॅफिक या ठिकाणी सुरळीत मार्गी लावलेलं आहे हे आपल्याला दिसून येत आहे. या सर्व्हिस रोडवर महामार्गावरून जाणारी मोठी वाहनंसुद्धा सर्व्हिस रोडनं जात असल्यामुळं नेहमीच या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे. याचा बंदोबस्त राष्ट्रीय महामार्गाने प्राधिकरणानं करावा अशी मोहोळकरांची नेहमीचीच मागणी आहे. परंतु त्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे, मोहोळ, सोलापूर. पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र, महाराष्ट्राचा विकास